पुणे पोलिसांनी पडळकरांची बाईक रॅली अडवली। आमदार गोपीचंद पडळकरांची गाडी अडवली गेली, त्यामुळे काही प्रमाणात या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता। गोपीचंद पडळकर हे या जनाक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते, त्यांची गाडी अडवली, त्यामुळे गोंधळ निर्माण झाला। जनाक्रोश मोर्चामध्ये गोपीचंद पडळकर हे सहभागी झाले होते, मात्र हा मोर्चा अडवला गेला, त्यामुळे गोंधळ निर्माण झाला। आमदार गोपीचंद पडळकर यांची गाडी पोलिसांनी अडवली। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा तैनात केला गेला होता, त्यामुळे पुणे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळाची स्थिती निर्माण झाली। तर या संदर्भामध्ये मंत्री नितेश राणे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती ऐकूयात। गोपीचंद पडळकर जी असतील, जगताप असतील आणि बाकी आमचे हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आमच्या हिंदुत्वाची सरकारला बदनाम करणारे हे जे काही सडके आंबे आहेत, हे जे काही जिहादी यांना मदत करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध आवाज उचलत आहेत। मला आज पोलिसांनी थांबवलं असलं तरी जिहादच्या विरोधात आम्ही कुठेही आमची लढाई कमी करणार नाही, धार कमी करणार नाही। जेवढे आम्ही आमचा महाराष्ट्र आज देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात जिहाद मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही।